गुलाल, चहूकडे गुलाल, हवा सुद्धा गुलाबी झालेली. सध्या आपण आहोत कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमधील जागृत देवस्थाने आणि जे काही अट्रॅक्शन्स आहेत ते आपण सध्या एक्सप्लोअर करत आहोत. या सिरीजमधला पार्ट 1 तुम्ही बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा. हॅलो, हाय, वेलकम टू ब्लॉग. आता आपण निघालो ज्योतिबा देवाचं दर्शन करण्यासाठी. कोल्हापूर शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर वाडी रत्नागिरी या डोंगरावर बसलेलं हे जागृत देवस्थान. इथे ज्योतिबाला ओळखलं जातं केदारलिंग, ज्योतिबा आणि दख्खनचा राजा म्हणून. हॅलो, हाय, वेलकम टू अवर ब्लॉग. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. पौराणिक कथेनुसार ज्योतिबा म्हणजे भगवान शिवांचे अंशावतार. राक्षस कोल्हासुराचा संहार करण्यासाठी ज्योतिबाने इथे अवतार घेतला आणि म्हणूनच कोल्हापूरला मिळालं करवीर क्षेत्र हे नाव. असं म्हणतात की ज्योतिबाच्या तेजामुळे हा संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला आणि तिथूनच नाव आलं ज्योतिबा. ज्योतिबा देवस्थानात गुलाल उधळण्यामागे फक्त उत्सव नाही तर विजयाचं आणि भक्तीचं प्रतीक आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला लाखो वारकरी, भक्त, मानकरी डोंगर चढून येतात. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या जयघोषात संपूर्ण डोंगर दुमदुमून जातो. हा गुलाल म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि भक्त आणि देवाचं अतूट नातं. ज्योतिबा मंदिर हे केवळ देवस्थान नसून कोल्हापुरी जनतेची श्रद्धा, संस्कृती आणि अस्मिता आहे. नवसाला पावणारा देव, कुटुंबाची रक्षा करणारा देव आणि संकटात धावून येणारा देव ज्योतिबा माझा. ज्योतिबांची मूर्ती भैरव रूपात आहे. मस्तकावर शेषनाग, हातात शस्त्र आणि चेहऱ्यावर उग्र पण संरक्षण देणारी शांतता. दररोज टोपी, सोन्याचे दागिने, विविध अलंकार यांनी ज्योतिबा यांना सजवले जाते. ज्योतिबा म्हणजे केवळ एक देव नाही तर हा त्रिदेवांचा तेजस्वी संगम आहे. इथे अजून एक खास गोष्ट आहे, घोडापूजन. ज्योतिबा हे योद्धा देवता मानले जाते. घोडा म्हणजे वेग, शौर्य आणि विजयाचं प्रतीक. म्हणूनच अनेक भक्त घोड्यांची पूजा करून आपली नवसपूर्ती करतात. 1730 साली राणीजी शिंदे यांनी हे मंदिर बांधलं. हेमाडपंथी शैली, काळा पाषाण आणि अत्यंत साधं पण भारदस्त स्थापत्य. ज्योतिबाच्या दर्शनानंतर फक्त काही मिनिटात आपण पोहोचतो इतिहास जिवंत असलेल्या पन्हाळा किल्ल्यावर. पन्हाळा म्हणजे फक्त किल्ला नाही, तो स्वराज्याचा श्वास आहे. ज्योतिबा आणि पन्हाळा दर्शनानंतर आपण येतो कोल्हापूरच्या हृदयस्थानी, ते म्हणजे रंकाळा तलाव. संध्याकाळची थंड हवा, तलावावर पडणारा सूर्यास्त, आजूबाजूला फिरणारी माणसं, खरंच एक चौपाटी फील येतो. आता आम्ही आलो आहोत कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह म्हणजेच रंकाळा तलाव. कोल्हापूर म्हणजे खाऊ गल्लीतला स्वर्ग. मिसळ, तांबडा पांढरा रस्सा, भेळ, पाणीपुरी, पोट भरलं तरी मन भरत नाही. संध्याकाळी रंकाळा तलावावरती खूप जास्त गर्दी दिसतीये. इथे खाण्यापिण्याची रेलचेल आपल्याला बघायला मिळते. आमच्या फ्रेंड्सने आम्हाला रिकमेंड केलेलं की राजकमलची तिखट भेळ जी आहे ती जगप्रसिद्ध आहे, ती इथे ट्राय करा म्हणून. आम्ही खास आता ती भेळ ट्राय करण्यासाठीच चाललेलो आहोत.
कोल्हापूरची ही सफर अजून संपलेली नाही. पार्ट 3मध्ये आपण जाणार आहोत एका अशा प्राचीन मंदिरात जिथे नंदी नाही, जिथे 2 शिवलिंग आहेत. श्रद्धा, इतिहास आणि रहस्य यांचा थरारक संगम आपण लवकरच अनुभवूया. तोवर हॅपी ट्रॅव्हलिंग.